नमस्कार, स्वागत आहे तुमचं नानीज किचनमध्ये। तर आज आपण मक्याच्या दाण्यांची कचोरी बनवणं शिकणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मक्याचे दाणे, तिखट, मीठ, हळद, साखर, धने, जिरं, थोडीशी सोप, बेसन आणि मक्याच्या दाण्यांची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करून झाल्यावर ते थोडं साईडला ठेवून आपण थोडा मैदा घेऊया। मैद्यामध्ये थोडं तेल टाकूया, थोडं मीठ टाकूया आणि त्याला एक मळून घेऊया। आता मैदा व्यवस्थित मळून झालेला आहे, त्याला मी साईड बाजूला ठेवते आहे आणि त्यानंतर एक छोटी कढई घेतलेली आहे इथे मी, त्यामध्ये मी अंदाजे तेल घालते आहे। ते तेलाला थोडंसं आपण गरम होऊ देऊया। थोडं गरम होत आलं की त्यामध्ये मी जिरं घालणार आहे। जिरं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये थोडं धने घालणार आहे आणि तेही मी अर्धवट कुटलेले धने घातलेले आहे। बडीशेप सुद्धा अशीच अर्धवट कुटून घातलेली आहे, सगळी नाही टाकली। आणि त्याला थोडंसं आता तडतडू द्यायचं। तडतडून झालं की त्यामध्ये तिखट घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं चवीनुसार आणि मक्याची पेस्ट घालायची आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थितपणे मिक्स झालं की त्यामध्ये मी आता बेसन घालणार आहे। बेसन व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्याला 10 ते 15 मिनिटं गॅसवर होऊ द्यायचं व्यवस्थित। आणि एकदा जर आपल्याला वाटलं की ते झालेलं आहे नीट सारण, तर त्यामध्ये मी राहिलेलं माझं जे मीठ होतं थोडंसं मी वरतून घातलेलं आहे, कारण की मला माहिती होतं थोडं कमी जास्त होणार। आणि माझं जे सारण रेडी झाल्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर घालायची आणि त्याला थंड होईपर्यंत राहू द्यायचं। आणि एकदा जर का ते थंड झालं तर त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे। आता इकडे आपलं मैदाही रेडी आहे, मैद्याचं कणिक मळलेली आहे। आता त्याला पण मी व्यवस्थित एकदा चुरून त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवणार आहे। इथे बघा, इथे मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेते आहे। ह्या छोटे छोटे बॉल्स थोडंसं असं प्रेस करून त्यामध्ये मी हे सारण घालणार आहे। सारण घालून झालं की त्याला मी कचोरीचा शेप देणार आणि अशाच आपण 2-4 कचोऱ्या अशा प्रकारेच आपण 2-4 कचोऱ्या आपण बनवून ठेवणार आहोत। इकडे मी कढईमध्ये एक लोखंडी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे कचोरी तळायसाठी। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 1-1, 2-2 कचोरी टाकायची आणि गरम गरम काढून घ्यायची। आणि त्यानंतर ते गरम गरम कचोरी आपण रेडी करून प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।